नात्याचा पाया जो फाउंडेशन आहे ते मजबूत असलं पाहिजे. आमचं आणि ख्रिस्ताचं नातं कधी टिकून राहणार आहे माहितीये का? ज्यावेळेस त्याचा पाया हा मजबूत असणार आहे, त्याचं फाउंडेशन मजबूत असणार आहे. कुठलीही इमारत आणि घर बांधताना मला सांगू द्या, त्याचा पाया लोक मजबूत करतात यासाठी की भूकंप आला, काही कुठल्या प्रकारचं वादळ आलं, कुठल्या प्रकारचं संकट आलं, नैसर्गिक आपत्ती आली आणि काय आलं तरी फाउंडेशन मजबूत असलं, वरचं घर पडत नाही. त्याचप्रमाणे मला सांगू द्या, ख्रिस्ताचं आणि आपलं नातं कधी तुटणार नाही, कधी कोसळून पडणार नाही, ज्यावेळेस आमचा पाया हा मजबूत असणार आहे. मजबूत असू द्या. येशू काय म्हणतो माहितीये का? मी मागच्या वेळेस सांगितलं, येशू काय म्हणतो? मी तुझ्या सोबत आहे. आमेन. भिऊ नका, कारण युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. कुठे कुठे सोबत, कुठं सोबत, संगती. आपला येशू म्हणतो, मी तुझ्या संगतीने, मी तुझ्या सोबत आहे. तू जलात चालशील, मी तिथं तुझ्या सोबत आहे. तू अग्नीत चालशील, मी तिथं तुझ्या सोबत आहे. देवाच्या लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या, योसेफ आणि त्या तुरुंगात होता आणि तुरुंगामध्ये असताना तो यातना सहन करत होता, पण देव त्याच्या बरोबर होता. शद्रक, मेशक, अबेदनेगो त्या अग्नीच्या भट्टीमध्ये आणि ते फिरत असताना शास्त्र सांगतं, प्रभू म्हणतो तू अग्नीत चालशील, मी तिथं तुझ्या बरोबर आहे. शद्रक, मेशक, अबेदनेगो त्या अग्नीत चालत होते आणि त्यांच्या बरोबर आपला देव होता. आम्ही म्हणा प्रेज द लॉर्ड. जगातले लोक तुमच्या मदतीला धावून येणार नाही, पण आपला येशू एका क्षणात तुमच्या बरोबर असणार. आमेन. आमेन. अहो, टाकणारे लोक बाजून नेले, ज्यांनी त्या शद्रक, मेशक, अबेदनेगोचे हातपाय बांधले होते ना. लक्षपूर्वक ऐका, घरी गेल्यावर वाचा. ज्यांनी शद्रक, मेशक, अबेदनेगो या तिघांचे हातपाय बांधले आणि जे अग्नीच्या भट्टीत टाकायला गेले का ते भाजून मेले, पण हे तिघ अग्नीच्या भट्टीत फिरत होते, कारण देव त्यांच्या सोबत होता. मला तुम्हाला सांगू द्या, आपला देव आपल्या सोबत आहे.